नमस्कार मंडळी. आपला अभिवाचन महोत्सव अंतिम फेरी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होत आहे. आपण जवळजवळ रोजच बोलतो आहे आठवण करण्यासाठी आणि आठवणीत राहावा म्हणून. परवा आपले लोकप्रिय माननीय कर्तव्यतत्पर आमदार माननीय मंगेशदादा चव्हाण यांना भेटून आलो आणि त्या उभयतांना म्हणजे प्रतिभाताईंना आणि त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो आपल्या 1 मार्चला होणाऱ्या या अभिवाचन महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी. आणि त्यांनी हे आपलं आमंत्रण मनापासून स्वीकारलं आहे आणि ते निश्चित उपस्थित राहणार आहे. तर मंडळी, मला माहिती आहे तुम्हालाही खूप आनंद झाला असणार आणि हा व्हिडिओ ऐकता ऐकता तुम्ही तुमच्या घरात टाळ्याही वाजवल्या असणार, होय ना? पण आमदार साहेबांनी आपल्या चाळीसगावकरांसाठी एक नाट्यगृह बांधून आपल्यावर आणखी एक जबाबदारी टाकलेली आहे. आपल्याकडे आता अधिकाधिक कलाकारांनी आपापली कला सादर करावी, ती समृद्ध करावी, 4 ठिकाणी पोहोचवावी आणि चाळीसगावच्या नाट्यगृहामध्ये पण सादर करावी. मला असं वाटतं गाणारे लोक बरेच वेळे एकटे करत असल्यामुळे म्हणा किंवा क्लासला जात असल्यामुळे म्हणा त्यांचा रियाज होत असतो. आपला होतो का हो रियाज? आपण कधी घरच्या घरी काही गोष्टी, अभिवाचन असेल, एकपात्री प्रयोग असेल, कथाकथन असेल, काव्य वाचन असेल किंवा एखादा लेख वाचणं, एखाद्या पुस्तकाचा परिचय करणं, गायन करणं, असं आपल्याशी किती वेळा करतो? राहूनच जातं. सारखं वाटतं कुठेतरी एकत्र यावं, 4 लोक आपले बघणारे असावेत, ऐकणारे असावेत, तर मज्जा येईल. तर मंडळी, अशी संधी आम्ही आता महिन्यातनं एकदा तरी घ्यायची असं ठरवलं आहे. तर 23 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता आपण शल्यशोभाच्या गच्चीवर जाणार आहोत. तुम्हाला काय सादर करावं असं वाटतं? ठरवा, आम्हाला कळवा आणि त्या दिवशी बरोबर 9 वाजता हजर राहा. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण आपापली कला आपल्या मित्रमंडळींच्या समोर सादर करूया. काही चुका असतील दुरुस्त करूया आणि त्या गोष्टी आपण इतरांपुढे सादर करण्यासाठी सज्ज राहूया. धन्यवाद.